तुम्ही इथे? काय झालं? अजून काही बोलायचं आहे का? हो. अहो बोला तुम्ही. मायसा, जेजुरीला संदेश पाठवण्याचा पर्याय आहेच आपल्याकडे, परंतु मायानंदा म्हणते त्याप्रमाणे मी स्वतः जेजुरीला जाऊन यावं म्हणतो. का? कशासाठी? कशासाठी म्हणजे? हे प्रत्यक्ष बोलतील श्री खंडेरायांशी. हे काय बोलणार आहेत? मी सगळं सोडून आले आहे. त्यांनी मला राजवाड्याच्या बाहेर नव्हतं काढलं. पण मग आई वडील म्हणून आम्ही गप्प बसून राहायचं? तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहात का? मायानंदा, माणसाला जर आता ह्या विषयावर बोलायचं नसेल तर आपण तिला आग्रह नको करायला. मग आज एक इकडून संदेश पाठवा, एका सप्ताहाने तिकडून एक संदेश येणार. इतकंच करत राहणार का आपण? अहो, मला तर काय करावं तेच सुचत नाहीये. मी सांगते ते करायचं. ऐका माझं. ती बानू जोपर्यंत त्या जेजुरीत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला काही सुख मिळणार नाही. आधी तिला तिथून बाहेर काढायचं. आई, तू यात पडू नकोस. म्हणजे काय? आम्ही गप्प बसून पाहत राहायचं? माझी लेक इथे राहणार आणि ती रानातली पोर तिथे जेजुरीत राहणार? अगं वेडी आहेस की काय? मी काय म्हणतो, खूप घाई होते असं मला वाटतं. लोकांनी विचारल्यावर त्यांना काय सांगणार? तू लोकांची काळजी करू नकोस. जेजुरीहून इथे वार्ता पसरण्यास फार वेळ लागणार नाही. ते काही नाही, तुम्ही स्वतः जेजुरीला जाण्याची व्यवस्था करा. मायसा, तू काळजी करू नकोस. मी बोलेन तिच्याशी. बोल. अक्का, अहो मी काय बोलू? देवींनी सगळं सांगितलंय तुम्हाला. अहो नको. घे. मी काही सांगितलंय हे देवींना कळू देऊ नका, नाहीतर त्या रागावतील हो माझ्यावर. आता बोल. म्हाळसा देवींनी बानूला आज्ञा दिली होती निघून जा असं. मग पुढे? मग पुढे काय? ती निघून पण गेली. मग माशी कुठे शिंकली? देव युद्धावर गेले आणि युद्ध ज्या दैत्यांसोबत होतं त्यांनी म्हणे तिला कैद केलं होतं. मग काय, देवांनी सोडवलं तिला आणि घेऊन आले पुन्हा. हेच नेमकं देवींना आवडलं नाही. बरोबरच आहे माहेसाचं. देवींनी सांगितलं देखील की तिला जायला सांगा असं, पण त्यांनी ऐकलं नसणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.